सोलापूरमध्ये सध्या उन्हाची तीव्रता ही प्रचंड वाढली आहे। अशा परिस्थितीमध्ये भीमा नदी कोरडी पडत चालली आहे। त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा निर्माण झाला आहे। भीमा नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी पुरवठा योजना ह्या अडचणीत आल्या होत्या। यामुळे पंढरपूर, सांगोला, मंगळवेढ्यासह दक्षिण सोलापूर तालुक्यामधील पाणी प्रश्न ऐरणीवर होता। यासाठी पालकमंत्री गोरे यांनी सातत्याने मुख्यमंत्री फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून परवानगी घेतली। त्यामुळे गुरुवारी रात्री 9 वाजल्यापासून भीमा नदीत पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली। अनेक गावांमध्ये पाणी पुरवठा योजना शेवटच्या घटका मोजत होत्या। त्यामुळे उजनीमधून भीमा नदीमध्ये पाणी सोडावं अशी मागणी शेतकरी संघटना, आमदार आणि खासदारांनी सातत्याने केली होती। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काही दिवसांपूर्वी आकस्मिक टंचाईची बैठक घेतली आणि गेल्या 16 एप्रिल रोजी जिल्ह्यामध्ये सर्व आमदार आणि जिल्हा प्रमुख अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेऊन पाणी टंचाईचा आढावा घेतला। यावेळी सर्वांनीच पाणी सोडण्याची जोरदार मागणी ही लावून धरली आणि हे गांभीर्य ओळखून पालकमंत्री गोरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची परवानगी घेतली आणि त्यामुळे उजनीमधून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय हा झाला आहे। गुरुवारी रात्रीपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि जलसंपदा मंत्री विखे पाटील हे तात्काळ मंजुरी दिल्याबद्दल पालकमंत्री गोरे यांनी दोघांचेही आभार मानलेत। त्यामुळे जिल्ह्यामधील नागरिक, ग्रामस्थ आणि पशुपालकांना आता त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे। यंदा उन्हाची तीव्रता अधिक आहे, त्यामुळं असे विपरीत परिणाम होण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत होती। त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत शासनाच्या सक्त अशा सूचना होत्या। त्यामुळे जिल्ह्यामध्ये जलसंपदा अधिकाऱ्यांनी तातडीने प्रस्ताव शासनाला सादरही केला होता, तर तो मंजूर व्हावा यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सातत्याने पाठपुरावा करून सर्वांची परवानगी मिळवली आणि त्यामुळे उजनीमधून आता भीमा नदीत पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यामुळे सोलापूर जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे।